आज 15 डिसेंबर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, आवडत्या, सुप्रसिद्ध गायिका उषाताई मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. आणि उषाताई मंगेशकर असं म्हटलं की आपल्याला मराठीमधल्या अनेक ठसकेबाज लावण्या लगेच आठवतात. कारण दिसला ग बाई दिसला, मला लागली कुणाची उचकी, छबीदार छबी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, कुण्या गावाचं आलं पाखरू, अशी अनेक त्यांच्या लावण्या आपल्या चित्रपटांमधून आपण ऐकलेल्या आहेत. पण या पलीकडेही खूप सुंदर गाणी उषाताईंनी गायलेली आहेत, चित्रपटांमधून सुद्धा आणि भावगीतांमधून सुद्धा. एक फारसं न गायलं जाणारं पण खूप प्रसिद्ध असलेलं भावगीत या निमित्तानं मला आठवलं उषाताईंचं, जे कवी अनिल यांनी लिहिलं आहे आणि संगीतकार यशवंत देव यांचं संगीत आहे त्याचं. फार सुंदर, माझ्या आवडीचं हे गाणं आहे. ते आज त्याचं एक कडवं, आज काही त्यांच्या गाण्यांची मी झलक आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे सादर करणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त. केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी कोमेजली कवळी पान, असुनी निगराणी, असुनी निगराणी, केळीचे सुकले बाग. अशी कुठे लागली आग, जळते जसे वारे, अशी कुठे लागली आग, जळते जसे वारे, कुठेतरी पेटला वणवा, भडके बनसारे, कुठेतरी पेटला वणवा, भडके बनसारे, भडके बनसारे, केळीचे सुकले बाग. इतकं जीवाला लागणारं, इतकं काहीतरी आपल्या मनामध्ये वेगळं निर्माण करणारं, खूप वेगळं असं हे गाणं आहे असं मला नेहमी वाटतं. चित्रपट गीतांमधून तर अनेक त्यांची गाणी प्रसिद्ध झालेली आहेत, जी नेहमी गायली जातात. पुढचं गाणं आहे ते बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आहे आणि जगदीश खेबुडकर यांनी ते लिहिलं आहे. एन दत्ता यांचं संगीत आहे याचं. हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा, हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो हलके हलके जो जवा. खूप लोकप्रिय असलेलं असं हे गाणं आहे. यानंतरचं गाणं आहे ते तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं आहे आणि ते दादा कोंडके यांनी लिहिलं आहे. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. शक्यतो मी विविध संगीतकारांचं सुद्धा याच्यामध्ये समावेश होईल असा प्रयत्न केला आहे आणि हे अगदी वेगळ्या बाजाचं असं एक सुंदर गाणं आहे. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा, झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. खूप छान, खूप नक्की तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. हे गाणं ऐकण्यासारखं आहे आणि खूप छान वेगळं म्हणून. पवनाकाठचा धोंडी या सिनेमातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं त्यांचं गाणं जे शांताबाईंनी लिहिलं आहे
ते तर खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. काय बाई सांगू, कसं ग सांगू, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू. भावगीताच्या विश्वामध्ये सुद्धा त्यांनी नेहमी खूप वेगवेगळी गाणी गायलेली आहेत आणि माझं अजून एक अत्यंत आवडती 2 त्यांची आधी जी गाणी आहेत ते मी थोडी जी भक्तिगीत आहेत आणि पहिलं त्यातलं आहे ते अण्णा जोशी यांनी संगीत दिलेलं संत तुकारामांची ही रचना आहे आणि खरोखर इतका शांत भाव या पहिल्याच 2 ओळीमध्ये या गाण्याच्या जागा झालेला आहे की कधीही हे गाणं ऐकायला मला खूप आवडतं. जाऊ देवाची आगावा, घेऊ तेथेची विसावा. जाऊ देवाची आगावा, घेऊ तेथेची विसावा. तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. फार सुंदर असं हे त्यांनी गायलेलं हा अभंग आहे असं मी म्हणेन. आणि पुढचं आहे तेही माझं फार आवडतं आहे, जे रेणुका माऊलीचं आहे आणि ज्याचं संगीत यशवंत देवांचं आहे. पुन्हा एकदा संत विष्णुदास यांची ही रचना आहे. या रचनेमधलं ना मला खूप आवडतं की ती देवीसुद्धा आता दमली असेल आणि तिने आराम करावा, तिने बसावं. हा जो इतकी एकरूपता त्या देवीशी जी याच्यामध्ये संतांची झालेली आहे ती खूप छान वाटते, ती अनुभवाविषयी वाटते. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्साला की गाय, तैसी अनाथांची माय, जैसी वत्साला की गाय, तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. असं अजून एक अत्यंत गोड गाणं त्यांचं भावगीतामधलं आहे जे शांताबाईंनी लिहिलं आहे आणि जे मीनाताईंनी ज्याचं खूप सुंदर संगीत दिलेलं आहे. कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीदाम सुदाम, मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीदाम सुदाम, मागे बोले माय, मागे बोले माय.
खूप लोकप्रिय असलेलं अजून एक भावगीतातलं गाणं आहे जे अगदी लग्नांमध्ये नेहमी वाजवलंच जातं आधीपासून असं. पुन्हा एकदा पंडितजींचं संगीत आहे आणि शांताबाईंचे शब्द असलेलं हे गाणं तुम्ही सहज ओळखलं असेल. शालू हिरवा पाच निमरवा वेणीती पेडी घाला साजणी बाई येणार साजण माझा. शालू हिरवा पाच निमरवा वेणीती पेडी घाला साजणी बाई येणार साजण माझा. गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला साजणी बाई येणार साजण माझा. चित्रपटांमधली त्यांची अनेक डुएट्ससुद्धा गाजलेली आहेत जी मी आत्ता इथे म्हणणार नाही आहे, पण त्याची आठवण करून देते. हिल हिल पोरी हिला, लाजरान साजरा मुखडा, निसर्ग राजा ऐक सांगते, माळ्याच्या मळ्यामध्ये कोणगं उभी, अनेक अशी त्यांची खूप गाजलेली अशी डुएट्स आहेत. आणि एक भावगीतातलं गाणं मी वेगळं अजून त्याची आठवण करून देते की ज्याचं संगीत अनिल अरुण यांचं आहे आणि शांताराम नांदगावकर यांनी ते लिहिलं आहे. आणि खूप छान एक उडतं गाणं म्हणून हे छानसं गाणं आहे. अजूनही खूप गाणी राहिलेली आहेत मला माहिती आहे, पण सहजपणे ज्याची मला आठवण करून देता येईल अशी मी काही गाण्यांची आज झलक इथे सादर केलेली आहे. धुंदित गंधित होऊनी सजना प्रीतीत रंगुनी जाऊया. धुंदित गंधित होऊनी सजना प्रीतीत रंगुनी जाऊया. छेडीत ये प्रीत संगीत सजना प्रीतीत रंगुनी जाऊया. ये सजना. खूप वेगळं आणि खूप छान उडतं असं हे त्यांचं अजून एक गाणं आहे. उषाताई या स्वतः खूप उत्तम चित्रकार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण अनेक अल्बम्सची कव्हर्स त्यांनी केलेली प्रसिद्ध आहेत. आणि उत्तम गायिका आणि तितक्याच उत्तम चित्रकार ही त्यांची खूप वेगळी अशी स्वतःची ओळख मला नेहमी वाटते. मी या वर्षभरामध्ये मंगेशकर कुटुंबियांमधल्या हे सर्वजण जे आपले अत्यंत लाडके आहेत त्यांच्यावरच्या कविता कधी सादर केल्या आहेत, कधी एपिसोड मी त्यांच्यावरचे सादर केलेलेच. प्रत्येकाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या या भागामधून दिलेल्या आहेत, जसं आज उषाताईंना देते. आपल्या सगळ्यांतर्फे वाढदिवसानिमित्त उषाताईंना खूप खूप भरभरून शुभेच्छा देऊया. आणि ह्या पाचही जणांसाठी मी काही छोट्या छोट्या 4 ओळींच्या कविता केलेल्या आहेत, त्या मी या भागाच्या शेवटी आज वाचून दाखवते. सर्वात पहिल्यांदा पंडितजींवरच्या ह्या 4 ओळी आहेत की खरंच मला नेहमी वाटतं, मी माझ्या त्यांच्यावरच्या एपिसोडमध्ये पण बोललेली आहे की खूप वेगळ्या वाटेवरची गाणी आणि कविता त्यांनी आपल्याला परिचित करून दिल्या. एक अगदी अलौकिक असं विश्व स्वरांचं आणि काव्याचं पंडितजींनी आपल्यासाठी खुलं केलं असं मी म्हणेन. दीप तुम्ही लाविले साध्या सुध्या वाटेवरी, दीप तुम्ही लाविले साध्या सुध्या वाटेवरी, आज हृदयी त्या स्वरांनी उजळलेला गाव आहे, आज हृदयी त्या स्वरांनी उजळलेला गाव आहे. दीदींसाठी लिहिलेल्या 4 ओळी आहेत. शांत स्निग्ध स्वरज्योती झालीस, शांत स्निग्ध स्वरज्योती झालीस, तू समयी देवापाशी, सम्राज्ञी तू तुझ्या पाऊली सुवर्ण गीतांच्या राशी, सम्राज्ञी तू तुझ्या पाऊली सुवर्ण गीतांच्या राशी. दीदींवरचा माझा एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सुचलेल्या कविता मी सादर केलेल्या आहेत. आशाताईंवरचा पण स्वतंत्र एपिसोड आहे ज्याच्यात किती वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी आपल्याला दिलेली आहेत आणि त्यांची सळसळती ऊर्जा आणि उत्साह त्यांच्यामधला, आणि आपल्या पण मनात गाण्याची इच्छा निर्माण होते त्यांची गाणी ऐकून ऐकून. त्यांच्यासाठी लिहिलेल्या आवडी आहेत. लखलखणारी चैतन्याची नित्य झळाळी स्वरास त्या,
लखलखणारी चैतन्याची नित्य झळाळी स्वरास त्या, जगण्याची आशा अन ऊर्जा, जगण्याची आशा अन ऊर्जा, हसऱ्या अवखळ स्वरात त्या, जगण्याची आशा अन ऊर्जा, हसऱ्या अवखळ स्वरात त्या. मीनाताईंसाठीच्या ओळी आहेत. बालगीतापासून अगदी अवघड गाण्यांपर्यंत अनेक गाण्यांना मीनाताईंनी संगीत दिलेलं आहे. त्यांच्यावरच्या एपिसोडमध्ये मी त्या सगळ्याची पण झलक दाखवलेली आहे. हळव्या मायेने भरलेला मीना प्रवाह शांत खरोखर, हळव्या मायेने भरलेला मीना प्रवाह शांत खरोखर, जोडून ठेवी साऱ्यांना हे हृदयांतरीचे प्रेम निरंतर, जोडून ठेवी साऱ्यांना हे हृदयांतरीचे प्रेम निरंतर. आणि उषाताईंसाठीच्या चारोळी त्या वाचते. फुलासारखे जपले तुम्ही दिव्य अलौकिक स्वरास त्या, फुलासारखे जपले तुम्ही दिव्य अलौकिक स्वरास त्या, उषस्वप्न जणू चित्रच सुंदर, उषस्वप्न जणू चित्रच सुंदर, नित्य समर्पित स्वरास त्या, नित्य समर्पित स्वरास त्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांतर्फे मी उषाताईंना भरभरून शुभेच्छा देते वाढदिवसाच्या आणि नमस्कार करते. पुन्हा भेटूया.